हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि रामराम मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर आज ना मी तुम्हाला लहान मुलांनी भिंतीवर जे काही पेन्सिलने किंवा स्केच पेनने म्हणा कलर काम केलेलं असतं ते रिमूव्ह कसं करायचं ते दाखवणार आहे. सोबतच स्वयंपाक झाल्यानंतर आपण किचन आवरताना जी काही म्हणजे एक नेहमी चूक करतो ती आणि ज्यामुळे आपल्याला किती महागात पडू शकतं ते सुद्धा दाखवणार आहे जेणेकरून ना तुम्हाला देखील म्हणजे उपयोगी पडेल आणि तुम्ही सुद्धा ही चूक टाळू शकाल. म्हणून मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज ना गुरुचा व गुरुच्या पप्पांचा दोघांचाही टिफिन सोबतच भरते, कारण आज उठायला थोडा लेट झालेला होता. त्यामुळे सर्व काम म्हणजे उशीरच झालं, डब्बा वगैरे सर्व उशीर झाला. त्यामुळे दोघांच्या टायमिंगमध्ये जास्त काही फरक नव्हता, फक्त 15-20 मिनिटांचा फरक होता. त्यामुळे गुरुच्या पप्पांना रिक्वेस्ट केली की आजच्या दिवस तुम्ही गुरुला घेऊन जावा, आणि त्यामुळे ना माझं गुरुला सोडवण्याचं एक काम तरी वाचलं. आणि इथे मग मी स्वयंपाक सर्व झाला होता, त्यामुळे मग पसारा टिफिन भरून दिले दोघांचे आणि सर्व पसारा आवरत होते, कारण गुरुचं ते त्याच्या पप्पाचं आवरत होते. त्यामुळे मला काही एवढं टेन्शन नव्हतं. त्यामुळे सकाळी सकाळी माझं किचन आवरायचं चालू होतं. किचन आवरताना ना आपण हीच सर्वात मोठी चूक करतो, ती म्हणजे ना आपण हे गॅसच्या जे काही कडा असतील ना त्या आपण इतर भांड्यांसोबत लगेच म्हणजे घासायला वगैरे टाकतो. म्हणजे मी तरी टाकते, तुम्ही टाकता की नाही माहिती नाही, कमेंट करून मला तसं नक्की सांगा. आणि मला खूप म्हणजे सवय होती, कारण स्वयंपाक झाला रे झाला की किचनवर मला थोडं सुद्धा काहीच म्हणजे पसारा नको असतो. गॅसच्या या ज्या कडा आहेत ना त्या लोखंडाच्या असतात आणि स्वयंपाकामुळे त्या गरम झालेल्या असतात. त्यामुळे मग त्याच्यावर पाणी पडलं की मग अशा प्रकारे हळूहळू याला असा गंज पकडतो. मला सुद्धा हे लवकर लक्षात आलं नव्हतं. शेवटी पार त्याच्या अशा हालत झाल्यानंतर आणि हळूहळू थोडे थोडे तुकडे पडल्यानंतरच ही गोष्ट माझ्या लक्षात आली. रोज मी घासायला घ्यायचे, पण वाटलं नव्हतं की त्याची पार एवढी बेकार हालत होईल. आणि हे बघा कसे झाले आहेत. मी यापूर्वी देखील एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, तिथे देखील मी सांगितलं होतं आणि इथे देखील तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्ही ही चूक टाळू शकाल. आणि मी आता तर मी म्हणजे लक्षात ठेवूनच हे करते की त्या पूर्णपणे गार होऊन देते आणि त्यानंतरच घासायचे असले तर घासायला घेते. आणि इथे ना मला आता ही बेडशीट वगैरे चेंज करायची होती. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आम्ही डीमार्टमध्ये जेव्हा शॉपिंग करायला गेलो तिथून नवीन बेडशीट आणली होती, पण मी ती काही चेंज केली नव्हती, कारण मला ना ह्याचं तुमच्यासोबत देखील शेअर करायचं होतं आणि तसेच व्हिडिओमार्फत आपल्याला देखील या काही आठवणी राहतील म्हणून असं त्यामुळे मला या व्लॉगमध्ये ते घ्यायचं होतं. आणि सोबतच गुरुनी हे तुम्हाला दिसत असेल लांबून सुद्धा की भिंतीवर किती प्रकारे म्हणजे त्या पेन्सिलने राडा करून ठेवलाय. आणि आम्ही आता 3 महिन्यापूर्वीच घराला कलर केलाय आणि माझ्या सुद्धा हे लक्षात आलं नाही आणि कधी केलं ती हे मला वाटतं. एक दिवशी मी संध्याकाळी स्वयंपाक करत होते आणि खूप उशीर झाला होता, त्यामुळे त्याला टीव्ही लावून दिला होता आणि मी स्वयंपाक करेपर्यंत साहेबांनी टीव्ही बघत बघत हे राडा केलेला आहे. आणि हे बघा, ही आमची पूर्वीची बेडशीट, म्हणजे ही सुद्धा फाडण्यात त्याचाच हात आहे बरं का. थोडीशी त्याला म्हणजे थोडंसं बीळ होतं आणि साहेबांनी त्याचं केवढं मोठं करून ठेवलंय. आणि वरून माझं म्हणजे सवयच आहे मला की मी किती म्हणजे ही एखादी वस्तू किंवा कापड असू दे ते पूर्णपणे जोपर्यंत झिजून जात नाही ना मी तोपर्यंत त्याला काही सोडत नाही. आणि इथे त्या बेडशीटचं देखील तसंच झालेलं आहे. आणि तरी मला वाटायचं की म्हणजे अजून सुद्धा मला चेंज करू वाटत नव्हती, पण त्याची आता खूपच म्हणजे वाईट परिस्थिती झाली, त्यामुळे म्हटलं की चला जाऊ द्या म्हणून. आणि रोज मी हा बेड आहे ना आंघोळीपूर्वीच म्हणजे अगोदर आवरून घेत असते, परंतु आज मला ना हे तुमच्याशी शेअर करायचं होतं, हे रिमूव्ह वगैरे करताना आणि बेडशीट देखील चेंज करायची होती, म्हणून मग मुद्दाम मागे ठेवलं होतं आणि आंघोळ वगैरे करून घेतली. आणि हे बघा, इथे मी ना फक्त काहीच केलेलं नाही, एक ओलं कापड करून आणलंय आणि त्यानेच पुसते. पण हे कशामुळे शक्य होतंय? जर तुमच्या घराला म्हणजे ऑइल पेंट असेल ना तर त्याच्यावर हे होणार नाही, किंवा मग ते ह्या पेन्सिलच्या कलर सोबत तो ऑइल पेंटचा कलर देखील निघून जाईल. परंतु आम्ही हा जो कलर दिलाय ना तो लस्टर कलर आहे, किंवा मग याला रॉयल कलर असे देखील म्हणतात. मी जेव्हा म्हणजे आमच्या घराला कलर देताना जो व्हिडिओ अपलोड केला आहे ना त्यामध्ये मी हे सांगितलं होतं बघा. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी इथे सांगते की या कलरमुळे होतं काय की हा कलर ऑइल पेंटपेक्षा म्हणजे जास्त दिवस टिकतो सुद्धा, तसेच शाईन सुद्धा खूप छान मारतो. सोबतच ना हे म्हणजे असं मुलांनी जरी काही याच्यावर केलं ना तरी हे आपल्याला म्हणजे असं ओल्या कापडाने सुद्धा देखील पुसून काढता येतं आणि पहिल्यासारखं जसं आहे तसा कलर होऊन जातो. आणि हे बघा, साहेबांनी याच्यावरनं एवढं दाबून म्हणजे ते गिरवलंय ना की ते मला खूप जास्त म्हणजे असं घासावं लागतंय. आणि तरी देखील ना याचे वन जे म्हणतात ना निशाण ते काही ठिकाणी आहेतच, पण हे ना खूप जवळून बघितल्यामुळे हे दिसतात. लांबून जर बघितलं ना तर ओळखूच येणार नाही की इथे काहीतरी केलेलं आहे म्हणून. एवढं म्हणजे या कलरचा तेवढा तरी उपयोग होतोय म्हणून बरं झालं. खरं तर मला ना कलर करण्यापूर्वी म्हणजे वाटायचं की जाऊ द्या, गुरु लहान आहे तोपर्यंत करायलाच नको, कारण हे अशामुळे म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय
की मुलांनी ना त्या कलरची पूर्ण वाट लावलेली असते घराला, जो काही कलर दिलेला असतो ना त्या पूर्ण भिंतींची वाट लावलेली असते। त्यामुळे मला वाटायचं गुरु लहान आहे तोपर्यंत द्यायलाच नको। पण एक दिवशी असं झालं की आमच्या ताई आल्या होत्या, म्हणजे माझ्या नणंदबाई ज्या जवळच राहतात त्यांच्या देखील घराला कलर दिलेला होता नुकताच, आणि तेव्हा आमच्या दोघींचा असाच विषय चाललेला होता आणि मी त्यांनाही सांगितलं आणि त्यांनी तेव्हा सांगितलं की त्यांचा देखील घराला हाच म्हणजे रॉयल कलर दिलेला होता, ज्याला लस्टर कलर देखील म्हणतात। आणि मग या कलरमुळे मग जे त्यांना ना पेंटरने सांगितलं होतं तसं त्यांनी सांगितलं, मग त्यांचा रिव्ह्यू पाहून मग आम्ही देखील मग हाच कलर द्यायचा ठरवला। त्यामुळे एक प्रकारे आमचं हे म्हणजे खूप मोठं म्हणजे काम हलकं झाल्यासारखं वाटलं। आणि एवढं करून बघून देखील बघा साहेबांनी ही जी मी खूळ शिवलेली होती तिथं सुद्धा म्हणजे त्यांनी फाडली होती, म्हणजे कुठे काय करतील ना मुलं सांगता येत नाही। आता या खुळेचं त्याला काय करायचं होतं माहिती नाही, ते सुद्धा म्हणजे फाडून टाकायच्याच बेतात होता पूर्ण। तर असो या व्हिडिओ मागे उद्देश माझा हाच आहे की तुम्ही जर तुमच्या घराला कलर द्यायचा विचार करत असाल तर हे एकदा ट्राय करून बघा की म्हणजे ऑइल पेंट किंवा तुम्हाला जे कोणते कलर माहिती त्याऐवजी ना ह्या लस्टर कलर किंवा रॉयल कलर जे म्हणतात तो देऊन बघा। खरंच यामुळे ना तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा झाल्यासारखं वाटेल। आणि तसेच ऑइल पेंट आणि लस्टर कलर दोघांनाही खर्च सेमच होतो, फक्त आपल्याला माहिती नसतं किंवा जर तुम्हाला माझ्यासारखं माहिती नसेल तर हे टिप्स तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकेल। तसेच तुम्ही म्हणजे तुम्हाला दुसरे कोणते कलर माहिती असतील तर ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा त्याचा रिव्ह्यू वगैरे तुम्ही सांगू शकता, किंवा तुमचं ऑइल पेंट बाबतीत काय म्हणजे रिव्ह्यू आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता। आणि इथे ना मला बेडशीट चेंज करायची होती आणि ती सुद्धा मला ना व्हिडिओ म्हणजे मार्फत म्हणजे दाखवायचं होतं। सोबतच आपल्याला देखील परत कधी बघायला छान वाटेल की आपण आपल्या घराचं कसं म्हणजे जे मेकओव्हर करतोय, सोबतच पहिलं घर आणि आता त्यानंतरचं घर कसं होतं हे आपली जर्नी देखील पाहायला खूप छान वाटतं, म्हणून मला व्हिडिओमध्ये हे घ्यायचं होतं। आणि सोबतच ना गुरुला देखील ना हे पाहून खरंच खूप आनंद होणार आहे, ते मी तुम्हाला पुढे देखील म्हणजे दाखवणारच आहे। कारण कसं असतं ना घरामध्ये जरी कोणती नवीन वस्तू आणली ना ते आपल्याला जेवढी एक्साइटमेंट असते ना त्यापेक्षा मला वाटतं जास्त ना लहान मुलांना त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट असते। तुमचं या बाबतीत काय म्हणणं आहे? कारण खरंच हे म्हणजे बेडशीट म्हणजे ज्यावेळेस आणली ना घ्यायला आम्ही ज्यावेळेस गेलतो डीमार्टला तेव्हा आमच्या एवढं लक्षात आलं नव्हतं। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल आमच्या डीमार्टच्या शॉपिंगचा त्यावेळेस माझ्या ना म्हणजे अंगावर जो टॉप होता ना तो सेम असाच होता आणि ते खरंच म्हणजे माझ्या स्वतःच्या लक्षात आलं नाही। जेव्हा बेडशीट माझ्या हातात होती ना तेव्हा माझ्या गुरुच्या पप्पाच्या आमच्या दोघांच्या लक्षात आलं नाही, अरे की सेम टू सेम हात तसंच म्हणजे जसा टॉप आहे तशीच बेडशीट आहे। परंतु गुरुच्या हे लगेच लक्षात आलं होतं, कसं म्हणजे माहिती नाही। आता तुम्हाला वाटेल की एवढं कसं कोणाच्या लक्षात येत नाही, पण खरंच आमच्या लक्षात आलं नव्हतं आणि हे गुरुच्या लगेच लक्षात आलं तर तो लगेच तिथे म्हणायचा की नाही पप्पा हे सेम टू सेम मम्मीसारखं हे घ्यायचं नाही म्हणून। आणि आम्हाला पटकन समजत नव्हतं की तो काय म्हणतोय म्हणून, आणि जेव्हा त्याने टॉपकडे आणि बेडशीटकडे इशारा केला तेव्हाही समजलं। आणि खरं तर मला इथे ना पूर्ण म्हणजे प्लेन व्हाईट जी असते ना जे आपण टीव्हीत हॉटेलमध्ये वगैरे पाहतो ना तशी बेडशीट घ्यायची होती, जेणेकरून घराच्या भिंतींच्या कलरला ती सूट होईल। परंतु गुरुच्या पप्पांचं म्हणणं होतं की आपल्या आजूबाजूला खूप माती आहे कारण गावाकडचं पूर्ण वातावरण आहे ना त्यामुळे ते मातीचे पाय वगैरे आलेले तसेच उमटतील आणि एवढी छान ती राहणार नाही, त्यामुळे हीच चूज केली। याच्यातून पण आम्हाला म्हणजे डार्क व्हाईट म्हणजे भेटत होता कलर, पण आम्ही मुद्दाम क्रीम कलर त्यामुळेच म्हणजे चूज केला। आणि हे बघा खरंच म्हणजे पूर्णपणे बेडचा लुकच बदलून गेला। तर कशी वाटते बेडशीट ही कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग आता घरातील माझं सर्व काम देखील झाले आणि मुद्दाम मी गुरु यायच्या अगोदर ही बेडशीट चेंज करून घेतली, कारण मला त्याची ना रिॲक्शन बघायची होती की एकदम असं नवीन त्याला वेगळं काहीतरी दिसल्यानंतर, कारण त्याच्यासमोर चेंज केली असती तर एवढं काही वाटलं नसतं। आणि इथे मी गुरुला घेऊन आले, आता आपण त्याची रिॲक्शन पाहू। म्हणजे मी त्याला अजून काहीच सांगितलं नाही, एकदम पाहिल्यानंतर तो कसा शॉक होतोय ते आता पाहता येईल तुम्हाला। तर हे बघा साहेब किती खुश झालेत, म्हणजे पहिल्या बेडशीटची आपण किती वाईट अवस्था केली ना हे सुद्धा लक्षात नसेल यांच्या, परंतु नवीन बेडशीटवर कसं झोपायचं नाटक चालू आहे आणि खुश झालाय एकदम। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि माझ्या दिलेल्या काही टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, सोबत चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवीन जे काही व्हिडिओ येतील तसेच अशा काही नवीन नवीन टिप्स किंवा माहिती येईल ते तुमच्याशी देखील म्हणजे मला शेअर करता येईल आणि तुम्हाला देखील समजेल। त्यामुळे आपल्या व्हिडिओला म्हणजे सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा। धन्यवाद, भेटूया अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये।